नमस्कार, मी निकिता पाटील. ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. गेल्या वर्षभरापासून छत्तीसगड आणि ओडिसाच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. अशातच सुरक्षा दलांना आणखी मोठं यश आलं आहे. या भागात गेल्या 36 तासांपासून सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलांना मोठं यश आलं आहे. सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत मोठे नक्षली नेते मारले गेले आहेत. या चकमकीत 2 महिला नक्षलींसह एकूण 14 जण मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. ओडिशा अँटी नक्षल फोर्स, छत्तीसगड पोलीस आणि CRPFच्या संयुक्त पथकांकडून कारवाई करण्यात आली होती. छत्तीसगडमधील कुलपाडा येथील जंगलात आणि ओडिशातील नौपाडा जिल्ह्यातील परिसरात ही चकमक झाली होती. या कारवाईत 1 कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचाही या चकमकीत खात्मा करण्यात जवानांना यश आलंय. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. काल शपथविधी पूर्ण झाल्यानंतर ट्रम्प यांनी प्रथम ऑफिस गाठले आणि अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली. तसंच बायडेन सरकारचे अनेक निर्णय बदलले व अनेक नवीन निर्णय देखील मंजूर केले आहेत. अशातच आता बातमी येत आहे की ट्रम्प सरकारने ब्रिक्सला इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांच्या गटाला धमकी दिली असून ब्रिक्सने अमेरिका विरोधी धोरणे आणली तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असं त्यांनी म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं भाकीत केलं आहे. भारत वाहन उद्योगात आगामी 5 वर्षात जगात पहिल्या क्रमांकावर असेल असं वक्तव्य त्यांनी नुकतंच केलंय. वाहन विक्रेत्यांची संघटना फाडा या संस्थेच्या कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की भारतीय वाहनांची मागणी जागतिक स्तरावर वाढली आहे. भारतीय वाहन उद्योगाचा आकार आता 22 लाख कोटी रुपये आहे. अशा स्थितीत पुढील 5 वर्षात भारतीय वाहन उद्योग जगात प्रथम क्रमांकावर येईल असं भाकीत त्यांनी केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी पूर्ण झाल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. राष्ट्राध्यक्षाचा पदभार स्वीकारताच त्यांनी अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वातून अमेरिकेनं माघार घेण्याच्या आदेशाचाही समावेश आहे. शपथ घेतल्यानंतर ट्रम्प ओव्हल ऑफिसमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी अनेक कार्यकारी आदेशांवर सह्या केल्या. या काळात त्यांनी बायडेन सरकारचे 78 निर्णय देखील रद्द केले आहेत. यासोबतच पॅरिस हवामान करारातून अमेरिकेनं माघार घेतल्याची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्यासह तब्बल 35 जणांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. त्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे. शिवसेना ठाकरे गटाला नुकत्याच झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपासून गळती लागली आहे. पक्षाचे अनेक पदाधिकारी, माजी महापौर, माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तसं पाहता संभाजीनगर हा पूर्वपार शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. चंद्रकांत खैरे यांनी अनेक वर्ष या शहराचं दिल्लीत खासदार म्हणून देखील नेतृत्व केले. पण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात गेल्यापासून संभाजीनगरकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. आता तर पक्षफुटीनंतर आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षाला प्रचंड मोठी गळती लागलेली आहे. कार्यकर्त्यांची गळती थांबवणं उद्धव ठाकरे यांना देखील अवघड होऊन बसलं आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. धन्यवाद.